आजच्या शहीद दिनानिमित्त लोकसभा आणि राज्यसभेत कामकाजादरम्यान झुंजार क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज दोन्ही सदनांमध्ये महत्त्वाचे विधेयकं सूचीबद्ध आहेत। राज्यसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सामान्य प्रशासन विधेयक 2026 सादर करणार आहेत। केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात गट अ सामान्य कर्तव्य आणि अन्य अधिकाऱ्यांची भरती आणि सेवा शर्ती यांच्याशी संबंधित नियमांची व्यवस्था बसवणं असा हा विधेयकाचा उद्देश आहे। या विधेयकाच्या माध्यमातून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी एक समान कायदा तयार होईल। अंतर्गत सुरक्षा आणि निमलष्करी दलांच्या रचनेत या विधेयकाच्या माध्यमातून मोठं परिवर्तन घडून येण्याची अपेक्षा आहे। राज्यसभेत महाराष्ट्राच्या खासदार रजनी पाटील यांनी शालेय शिक्षण शुल्काबाबत मुद्दा उपस्थित केला। देशभरातल्या खासगी शाळांच्या सतत वाढणाऱ्या आणि नियंत्रणाबाहेर गेलेल्या शुल्काबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांवरच्या आर्थिक ताणाबद्दल भाष्य केलं। लोकसभेत केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट कायदे दुरुस्ती विधेयक 2026 सादर केलं। या विधेयकाद्वारे मर्यादित दायित्व भागीदारी कायदा 2008 आणि कंपनी कायदा 2013 मध्ये सुधारणा करण्याचा उद्देश आहे। दरम्यान पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे उद्भवलेल्या सद्यस्थितीबद्दल आज दुपारी 2 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेला संबोधित करणार आहेत। देशात